पहिले शमूएल याचा 5वा अध्याय मी आपल्या समोर वाचतो। मागील दिवसात मागच्या रविवारी जी गोष्ट आपण आरंभ केली तिचा पुढचा भाग म्हणून आपण आज पाहतो। पहिले शमूएल 5वा अध्याय आपण सर्वांनी काढा। खरं तर 6वा पण आहे, पण अगदी थोडक्यात मी वचन वाचण्याचा आपल्या पवित्र शास्त्रात आपण लक्ष द्या अशी आपल्याला विनंती आहे। पलिश्त्यांनी देवाचा कोष घेतला, तो एबेनेझर येथून अशदोद येथे नेला। पलिश्त्यांनी देवाचा कोष दागोनाच्या मंदिरात उचलून नेऊन दागोनाजवळ ठेवला। अशदोदकर दुसऱ्या दिवशी पहाटे सुटून पाहतात तो दागोन परमेश्वराच्या कोशापुढे जमिनीवर पालथा पडला आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले। तेव्हा त्यांनी दागोनास उचलून त्याच्या जागी पुन्हा ठेवले। दुसऱ्या दिवशी पहाटेस ते उठून पाहतात तो दागोन परमेश्वराच्या कोशापुढे जमिनीवर पालथा पडला आहे। त्याचे शीर व दोन्ही हाताचे तळवे तुटून उंबरठ्यावर पडले आहेत आणि त्याचे धड तेवढे कायम राहिले असे त्यांच्या दृष्टीस पडले। या कारणास्तव आजपर्यंत दागोनाचे पुजारी व इतर जे कोणी दागोनाच्या मंदिरात जातात ते अशदोद येथील दागोनाच्या उंबरठ्यावर पाय ठेवीत नाही। बरं, पूर्ण शास्त्रभाग आपण वाचत नाही, आपण घरी तो वाचावा। या ठिकाणी आज देवाचं वचन वचनाद्वारे ज्या गोष्टी मला आणि आपल्याला सर्वांना सांगू इच्छित आहे, असे हे लोक ज्यांचे देव दोन आहेत, दोन देव असणारे लोक। आम्हाला जर विचारलं आमचे किती देव आहेत, तर आम्ही छाती ठोकपणे सांगू आमचा एकच जिवंत देव आहे। आणि ज्यांचा एकच जिवंत देव असे आम्ही जे म्हणतो त्यांच्यासाठी आज आम्हाला परत एकदा आमचे अंतःकरण पडताळून पाहण्याचा विषय आणि समय आलेला आहे की खरोखर एकच आहे की दोन आहेत। हा संदेश संपण्यापर्यंत देव आपल्याला नक्कीच मार्गदर्शन करेल की किती देव मी माझ्या अंतःकरणात आणि जीवनात सांभाळून ठेवलेले आहे। मागच्या वेळेस आम्ही पाहिलं जे युद्ध झालं इस्रायलाबरोबर पलिश्त्यांचं, इस्रायल लोकांना इतका मार दिला 30,000पेक्षा जास्त लोक त्यांची कत्तल झाली आणि त्यांना समजलंच नाही की आमची हार कशामुळे झाली। तर त्यांची हार त्या ठिकाणी असलेल्या दोन व्यक्तीमुळे झाले, ज्या मंडपामध्ये ते पातक चालू होतं आणि त्यामुळे देवाने त्यांची हार होऊ दिली। आणि हारच होऊ दिली नव्हे तर तो कराराचा कोष देखील हे पलिश्ती त्यांच्याबरोबर घेऊन निघून गेले। आपण इथवर पाहिलं। आज आम्ही पाहिलं बाय पलिश्त्यांनी काय केलं, त्यांनी तो कराराचा कोष ज्याद्वारे देवाचं अस्तित्व, देवाची समक्षता, देवाचं पावित्र्य प्रगट होत असे, तो पवित्र कोष त्यांनी कुठे ठेवला? तो पवित्र कोष त्यांनी नेऊन दागोन जो त्यांचा देव होता त्याच्या मंदिरे ठेवला। बिचाऱ्यांनी त्यांना माहिती नाही, त्यांना वाटलं हा पण देव आहे, हा पण देव आहे, दोघांनी एकाच खोलीत राहावं गेस्ट रूम मध्ये। दागोन जर आम्ही पाहिलं तर हा दागोन प्रॉस्पेरिटी म्हणजे आशीर्वाद आणि भरभराटी देणारा देव। त्याचं अर्ध शरीर मनुष्याचं कमरेपर्यंत आणि कमरेच्या खाली माशाचं, असं जशी जलपरी आपण पाहिली असेल पुढे त्या प्रकारचा हा देव। आणि तो इतका शक्तिशाली होता, आपण त्याचा इतिहास पाहिला तर जेव्हा शमशोनाचे डोळे फोडण्यात आले तेव्हा शमशोनाला नेऊन या दागोनाच्या मंदिरात बांधलं। तो विषय नाही आपला, पण एक प्रकारे देवाच्या सामर्थ्यासोबत सैतानाचं सामर्थ्य असा लढा। आणि त्या दागोनाच्या मंदिरात दागोनाजवळ यांनी देवाचा कोष ठेवला। त्यांना असं समजलं इस्रायल लोकांचा देव आहे आणि ह्या देवामुळेच ह्यांना विजय मिळतो, ह्या देवामुळेच ह्यांची भरभराट होते, ह्या देवामुळेच मिस्री लोकांवर पीडा पाठवल्या आहे त्यांना चांगलं माहिती होतं। आणि म्हणून तो देव देखील आम्हाला हवा आहे, आमचा तर आहे, पण त्याच्याबरोबर
ह्यांचा पण आम्हाला हवा आहे. असे अज्ञानी लोक इस्रायलाच्या देवाला जर आम्ही स्वीकारलं, त्याची पूजा अर्चना केली, त्याला देखील मंदिर दिलं, तर हा देव आमच्यासाठी देखील अद्भुत कृत्य करेल, आमची देखील अजून भरभराट करेल, असा त्यांचा विचार होता. वास्तविक काय तो चुकीचा विचार नव्हता, कारण त्यांना माहितीच नाही. त्यांना माहिती नाही. बलिष्ठ लोकांनी पवित्र देवाचा कोश मंदिरात आणला खरं, पण दागोनाला बाहेर काढलं नाही. दागोनाला बाहेर काढलं नाही. पुष्कळ आम्हाला वाटलं की देवाचं सानिध्य आमच्यामध्ये असावं, देवाचं पावित्र्य मी जपावं, त्याच्यासाठी मी वाटेल ते करावं. माझ्या कुटुंबात, माझ्या वैयक्तिक जीवनात, माझ्या मंडळीत, माझ्या समाजात देवाचं सानिध्य असावं पुष्कळांना वाटतं. कसे करून देवाचा मी आदर करावा, अशी पुष्कळांची इच्छा असते. ते पाळताना सांगतात, आमच्यासाठी प्रार्थना करा, आमची लग्न लावून द्या, आमचे घराचे उद्घाटन करून द्या, आम्हाला आशीर्वाद द्या. पुष्कळांना देव हा त्यांच्या मनाप्रमाणे वागणारा देव हवा असतो. त्यांच्या संघर्षामध्ये त्यांना विजय मिळवून देणारा असतो. देव त्यांच्यासाठी त्यांची कामं करून देणारा एक सेवक, एक चाकर म्हणून हवा असतो. त्यांना आशीर्वाद देणारा असतो, त्यांचे आजार बरे करणारा असतो. त्यांचं स्वतंत्र आयुष्य जगण्यासाठी आणि त्यांचे दृष्टिकोन जे भ्रष्ट आहे ते देखील घेऊन जगण्यासाठी, या दोघांचा ताळमेळ करून जीवन ख्रिस्ती लोक जगत असतात. देवाचं सानिध्य पण आहे आणि सोबत दागोन पण आहे. इम्पॉसिबल गोष्ट आहे देवासोबत दागोन राहील. अशक्य गोष्ट आहे पवित्र देवासमोर अपवित्र गोष्ट राहील. आणि देव हे दाखवतो. काय झालं? हे लोक तिसऱ्या वचनामध्ये आम्ही पाहिलं, अशदोदकर दुसऱ्या दिवशी पहाटेस उठून पाहतात, तो दागोन परमेश्वराच्या कोशापुढे जमिनीवर पालथा पडला आहे. दागोन देवाच्या कोशापुढे तोंडावर पडलेला आहे. त्याच्या चेहऱ्यावर पडला आहे. देव काय दाखवू इच्छित आहे? देवाच्या सानिध्यात कोणत्या प्रकारच्या अयोग्य, अशुद्ध, अपवित्र, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी चेहऱ्यावरच का पडला? चेहरा काय आहे? चेहरा त्या व्यक्तीचं ओळख आहे. आपला आधार कार्ड बघा, आपला पासपोर्ट फोटो बघा, आपला पासपोर्ट बघा, जे काही सरकारी डॉक्युमेंट त्याच्यावर फोटो लागतो, त्याच्यावर पासपोर्ट साईज फोटो म्हणजे चेहऱ्याचा फोटो लागतो. चेहरा ही ओळख आहे आणि त्या ओळखीवर तो आदळला. जेव्हा देवाचे लोक देवाचं पावित्र्य जगून ठेवून जपून जगण्याचा प्रयत्न करतात आणि सोबत हा दागोन पण घेऊन चालतात, पवित्रता आणि अपवित्रतेचा मिक्स करून जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. देवाचा कोश, देवाचं सानिध्य, देवाचं पावित्र्य पण आहे, ते पण पाहिजे, पण सोबत दागोन बी पाहिजे. हा दागोन कोण आहे आमच्या जीवनामध्ये? कोण आहे दागोन? या दागोनाच्या मूर्त्या कोण आहेत? जे प्रॉस्परिटीचं, भरभराटीचं प्रतीक आहे. कोणत्या
देवा व्यतिरिक्त मला असं वाटतं कोणते असे माध्यम आहे ज्या माध्यमातून मला भरभराट मिळेल. मग तो व्यक्ती वाटेल त्या अयोग्य मार्ग आणि धंदे करून देखील पैसे आणि भरभराट मिळवण्याचा प्रयत्न करतो. तो आहे दागोन. आमचे पाप, अशुद्धता, अपवित्रता पवित्र देवाच्या बाजूला कोणीही ठेवू शकत नाही आणि ते टिकू देखील शकत नाही. देवाची आणि मूर्तीची बरोबरी होऊ शकत नाही. आणि करण्याचा प्रयत्न केला तोंडावर पडेल. तोंडाला काळिमा फासला जाईल, बेअब्र होईल, ओळख मिटली जाईल, चेहऱ्यावर आढळले जातील. देव आमच्या मूर्त्या तोंडावर पाडतो. तो देवाचा स्वभाव आहे. आम्हाला दाखवतो मी आणि इतर गोष्टी सोबत राहू शकत नाही, दोघांची बरोबर येऊ शकत नाही, दोघांना समान स्थान कोणी देऊ शकत नाही. पण ख्रिस्ती लोक हा प्रयत्न रोज करतात. रोज आम्ही प्रयत्न करतो देवाच्या मंदिरामध्ये जे आमचं अंतःकरण आहे आम्ही दागोन उभा. आता हे ओळखणं, देव आम्हाला सहाय्य करो. हा दागोन कोण आहे आमच्या जीवनामध्ये ज्याला आम्ही देवाच्या कोशाबरोबर ठेवलंय? काय झालं आपण जे वचन वाचलं तिसऱ्याच वचनात, जेव्हा तो जमिनीवर पालथा पडला असे त्यांच्या दृष्टीस पडले. मग काय केलं त्यांनी? तेव्हा त्यांनी दागोनास उचलून त्याच्या जागी पुन्हा ठेवले. हा स्वभावांचा मेळे, क्रुसेड, संजीवनाच्या सभा, वक्ते, पाप क्षमा, पश्चाताप. देव दाखवतो तुम्ही तोंडावर पडलेले आहात. आज तुमच्या सोबत ज्या ज्या घटना होत आहे, ज्या ज्या समस्या आहे, ज्या ज्या अडचणी आहे, जे जे विकार आणि व्याधी आहे ते ह्या दागोनामुळे आहे. त्याला बाहेर काढा. आम्हाला दाखवतो तो, आम्हाला समजतो ते, पण आम्ही काय करतो? त्या दागोनाला काढून फेकत नाही, त्याला परत त्यांनी जागेवर उभा केला. तो पालथा पडलेला दागोन ह्यांनी परत उभा केला, परत देवाच्या सानिध्यात, देवासमोर, देवाच्या बाजूला ठेवला. ही आमची खोड आहे. खोड अशी मराठीत म्हण आहे, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. जाते, जाऊ शकते, पण अशी म्हण आहे. आमचा हट्टी स्वभाव समजतं आम्हाला, देव दाखवतो आम्हाला. आम्ही समस्यातून जातो, आम्ही त्या दरीतून जातो, आम्ही अंधकारातून जातो, आम्ही आजारातून जातो, आम्ही दुःखातून जातो, आम्ही अपयशातून जातो, पराजय होतो. सगळं ठीक आहे, आम्ही परत तो दागोना उभा करतो. ही आमची खोड आहे आणि हीच खोड आम्हाला देवामध्ये वाढू देत नाही. हीच खोड देवाला चॅलेंज आणि आव्हान आम्ही करतो. जा आम्ही काढत नाही. आम्हाला हा पण तेवढा प्रिय आहे जेवढा रविवारी तू आम्हाला प्रिय आहे. आठवड्याभर आम्हाला हा प्रिय आहे आणि रविवारी तू आम्हाला प्रिय आहे. रविवारी आम्ही तुझी सेवा करतो, आठवड्याभर आम्ही ह्याची सेवा करतो. भले आमची ओळख मिटली चालेल, आमचा चेहरा आपटला चालेल, आमची बेअब्रू झाली तर चालेल, आम्ही परत उभं करू याला, आम्ही परत आणू याला. परत आम्ही बघतो पुढच्या वचनामध्ये, चौथ्या वचनामध्ये, दुसऱ्या दिवशी पहाटे सोडून ते पाहतात तो दागोन परमेश्वराच्या कोशापुढे जमिनीवर पालथा पडला आहे. त्याचे शीश व दोन्ही हाताचे तळवे तुटून उंबरठ्यावर पडले आहेत
आणि त्याचे धड तेवढे कायम राहिले आहे. तुम्ही परत उचलून ठेवला ना, देव म्हणतो तुम्हाला मी सांगत आहे, तुम्हाला मी दाखवत आहे, ह्या गोष्टी माझ्या समक्ष आहेत, माझ्या सानिध्यात चालणार नाही, टिकणार नाही. तुम्ही परत उभं केलं ना, दुसऱ्या दिवशी येऊन पाहतात आता पहिल्यापेक्षा जास्त हाल झाले याचे. हा परत तोंडावर पडला, पण ह्या वेळेस त्याचं शीश तुटून बाजूला झालं. त्याचे हाताचे तळवे इतक्या जोरात आपटला असेल की ते उंबरठ्यापर्यंत गेले. हो, इतक्या जोरात दुसऱ्यांदा आपटला. त्याचे हाताचे तळवे त्या मंदिराच्या उंबरठ्यापर्यंत गेले. फक्त धड बाकी राहिलं, धड. हा इशारा आहे ख्रिस्ती लोकांना, हा इशारा आहे आम्हा सर्वांना, हा इशारा आहे मला. देवासोबत दुसरे देव ठेवू नका. देव दागोनाचा चेहरा खाली पडणे म्हणजे त्याची लाज बाहेर काढणे. त्याचा चेहरा जेव्हा खाली पडतो पहिल्या वेळेस, तेव्हा देव दाखवतो देवाशिवाय कोणालाही उच्च स्थान नाही आणि मान नाही. आणि म्हणून दिलं येशूच्या नावात त्या दिवशी प्रत्येक गुडघा टेकला जाईल आणि प्रत्येक जीभ हे कबूल करेल येशू हाच देव आहे. आज नसल कबूल करत ना, आज नसल गुडघे टेकत ना, त्या दिवशी तर टेकावेच लागतील. म्हणून आजच सवय करून घेऊया टेकायची. एखाद्या वेळेस त्या दिवशी टेकून पण उपयोग होणार नाही, एखाद्या वेळेस त्या दिवशी हात उंच करून पण उपयोग होणार नाही, कारण वेळ निघून गेलेली असेल. आज आहे, आज आहे. त्याचे डोके, त्याचे हात तुटणं म्हणजे देवाचा न्याय आहे. डोकं तुटणं म्हणजे त्या दागोनाचं ज्ञान, सत्ता, त्याची जी विचारसरणी आहे देव नष्ट करतो. हात तुटणे म्हणजे त्याचे सामर्थ्य, त्याचे कृत्य, त्याची ताकद. देवासमोर कोणाची ताकद नाही, देवासमोर कोणी उभा राहू शकत नाही. देवासमोर कोणतं ज्ञान आणि आपल्या स्वतःला जे वाटतात ते विचार शून्य आहे. म्हणून जेव्हा आम्ही देवासमोर येतो, सानिध्यात येतो, आपले जे काही हुशारी आहे ना ती बाहेर ठेवायची. आपली हुशारी बाहेर ठेवायची, कारण इथे येताना, देवासमोर येताना आम्हाला शुद्धता, नम्रता, पवित्रता हीच देव बघतो. पण हुशार व्यक्ती म्हणतो नाही, मला समाजात स्थान आहे, मी असं केलं तर लोक काय म्हणतील. आणि त्यामुळे आमची हुशारी, आमचं ज्ञान आम्ही वापरल्यामुळे आम्ही तोंडावर आपटत, आमच्या जीवनातील दागोन लोभ आहे, पापाच्या सवयी आहे, अभिमान आहे, खोटा विश्वास आहे, वाईट नातेसंबंध आहे. आणि जेव्हा येशू त्या ठिकाणी आमच्या जीवनात येतो तेव्हा दागोन आपटलाच जातो. याचा अर्थ आता आम्ही लोभी जीवन जगू शकत नाही, आता आम्ही स्वार्थी जीवन जगू शकत नाही, आता पापाचे सवयी आम्ही त्या घेऊन चालू शकत नाही, अभिमान बाळगू शकत नाही. मी जर अभिमान बाळगतो तर फक्त आमच्या ख्रिस्ताचा, फक्त देवाचा अभिमान मानतो. आता खोटा विश्वास नाही, आता पूर्ण विश्वास लागतो. आता वाईट नाते संबंध आमच्यामध्ये नाही, तर एकच नातं आमच्यामध्ये चालतं आणि चालावं. जेव्हा आम्ही देवाची समक्षता आणि त्याचा कोश आमच्या जीवनात, आमच्या मंडळीमध्ये आम्ही ठेवायचा प्रयत्न करतो. खरं पाहिलं ह्याच्यामध्ये त्यांची चूक नव्हती, ते देवाला ओळखणारे नव्हते. आणि जिवंत देव कोण आहे हे जाणून घेण्याची देवाने त्यांना संधी दिली. खरं तर मला ओळखा, मी इस्रायलाचा देव आहे, मला ओळखा, मला जाणा, माझा अनुभव घ्या. देव एक प्रकारे
स्वतःचं सानिध्य त्यांच्यामध्ये नेऊन तो ही गोष्ट त्यांना दाखवू इच्छित आहे. पण त्यांनी ते इतके अज्ञानी होते देवाच्या बाबतीमध्ये का देवाला, पवित्र देवाला देखील त्यांनी इतर देवाचीच किंमत दिली. आणि एक प्रकारे अंधश्रद्धाच त्यांची पसरली. जेव्हा त्यांनी त्या दागोनाला पडलेलं पाहिलं, त्याचे हाताचे तळवे उंबरठ्यावर पडलेले पाहिले, त्यांना भीती वाटली, त्यांच्यात अंधश्रद्धा निर्माण झाली आणि ते त्या दाराचे, त्या मंदिराचे उंबरठे असं लिहिलंय आजपर्यंत उड्या मारून ओलांडतात. भीती आहे. देव त्याचं पावित्र्य दाखवू इच्छित होता. देव एक आहे दाखवू इच्छित आहे. तोच जिवंत आहे हे दाखवू इच्छित आहे. त्यांनी सर्वांना निर्माण केलं हे दाखवू इच्छित आहे. पण हे भीतीपोटी अंधश्रद्धा पसरवतात. ख्रिस्ती लोकही देवाला जाणण्याऐवजी धार्मिक अंधश्रद्धा, जसं मागच्या वेळेस म्हटलं होतं, धार्मिक अंधश्रद्धेमध्ये राहतात. ज्याची भीती बाळगावी त्याची सोडून अंधश्रद्धांवर विश्वास ठेवतात, रूढी परंपरांवर विश्वास ठेवतात. किती दुर्दैवी आहे. सपन्याचं पुस्तक पहिला अध्याय पण दिलंय की दागोनाचं मंदिर आजपर्यंत ते उंबरठे ओलांडताना उड्या मारून उंबरठे ते ओलांडतात. जिवंत देवाच्या बरोबरीने फलिस्टी लोकांनी त्यांच्या मूर्त्या ठेवल्यामुळे त्यांच्या जीवनात आशीर्वाद आले नाही. त्यांना वाटत होते आशीर्वाद मिळेल, त्यांच्या जीवनात आशीर्वाद आले नाही. उलट 6वा अध्याय पहिले शमूएल 6वा अध्याय आणि 4 आणि 5 मध्ये आहे. ते म्हणाले त्याबरोबर दोषार्पणे पाठवण्याचे कोणते? ते म्हणाले फलिस्टी सरदारांच्या संख्येप्रमाणे ग्रंथीच्या 5 व उंदरांच्या 5 सोन्याच्या प्रतिमा. कारण तुम्ही सर्वांना तुमच्या सरदाराबरोबर सारखीच पीडा प्राप्त झाले. या सोत्या ग्रंथींनी आणि उंदरांनी तुमच्या देशाचा नाश होत आहे. त्यांची प्रतिमा करा आणि इस्रायलाच्या देवाचा महिमा मान्य करा. म्हणजे कदाचित तो तुमच्यावर, तुमच्या देवांवरला व तुमच्या देशावरचा आपला हात काढेल. इतका जबरदस्त देवाने हात, पहिले इस्रायलवर हात टाकला, आता फलिस्त्यांवर हात टाकत आहे. इतका जबरदस्त हात देवाने फलिस्त्यांवर टाकला की त्यांच्या अंगावर ग्रंथी उठल्या, आजार उठले, उंदरांच्या पिढा आल्या. आपण म्हटलं असतं सैतानाने पाठवल्या, म्हटलं असतं. सैतानाने नाही पाठवल्या, देवाने पाठवल्या. ग्रंथी, गळवे, वेगवेगळे ग्रंथीचे आजार त्यांच्या शरीरावर निर्माण झाले, गाठा निर्माण झाल्यात, न बरे होणारे. आणि जिथे पाहतात तिथे उंदर. आणि त्या उंदरांमुळे रोगराई पसरली. आणि त्यांना समजलं देवाशी आपण योग्य प्रकारे नातं ठेवायला पाहिजे. आणि त्यांनी त्या देवाबरोबर संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला. ते सर्व एकत्र आले आणि त्यांनी विचार केला आम्ही आता करायचं काय? या इस्रायलाच्या देवामुळे आम्हाला आशीर्वाद तर मिळाले नाही, व त्या उलट आमच्यामध्ये रोगराई पसरली, आमच्यामध्ये आजार पसरले, आमच्यामध्ये मरण आलं. आता करायचं काय? आपल्या हातून भयंकर पाप घडलेलं आहे, कृत्य घडलेलं आहे. त्यांच्या लक्षात आलं आणि त्याला आता आम्हाला संतोष द्यायचा आहे, त्याला आम्हाला खुश करायचं आहे, त्याला आम्हाला प्रसन्न करावं लागेल. या निर्णयावर ते पोहोचले. पण ते कसं करायचं हा मार्ग त्यांना माहिती नाही. किती दुर्दैवी आहे. सगळं करायला तयार आहे पण ते करायचं कसं ही पद्धत त्यांना माहिती नाही. त्यांनी असा निर्णय घेतला की बापरे, हा कोश जर आपल्यामध्ये इथे राहिला तर आम्ही सगळे मरून जाऊ, म्हणून हा कोश आम्ही दुसऱ्या गावात पाठवून देतो. मग त्यांनी तो कोश
8व्या वचनामध्ये 5वा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये बघतो, तो कोष त्यांनी गत येथे पाठवला. आणि तो कोष इथून गत इथे पाठवल्यानंतर काय झालं? अशदोद ह्या ठिकाणाहून त्या भीतीमुळे त्यांनी गत इथे पाठवल्यानंतर तिथे पण पीडा सुरू झाल्या, समस्या सुरू झाल्या. अजून ते कन्फ्यूज आहे, काय करायचं? मग गतवाले म्हणाले, इथे हा कोष नको, एक्रोन मध्ये पाठवून द्या. आणि जेव्हा त्यांनी एक्रोन 9व्या वचनामध्ये एक्रोन या ठिकाणी गतवाल्यांनी विचार केला, हा एक्रोन मध्ये पाठवून देऊ. आणि जेव्हा एक्रोन वाल्यांना कळालं की तो कोष इथे येत आहे, त्यांनी दुरूनच म्हटलं, इथे आणू नका, फुकट कोण मार खाईल, इथे आणू नका. ते मान्यच करायला तयार नाही की त्या देवाचा कोष इथे आमच्यामध्ये असावा. 5वा अध्याय 11 आणि 12 वचनामध्ये आम्ही पाहतो. अशा प्रकारे अशदोदकरांनी देवाचा कोष इकडे तिकडे तिकडे नेण्याचा खूप प्रयत्न केला, खूप प्रयोग करून पाहिले. शेवटी त्यांना समजलं, ह्या देवाला इस्रायलामध्ये जाऊ द्या, यांना तिथेच जाऊ द्या. ह्या देवाला जर हा इथे राहिला, आमचं खरं नाही. आणि त्यांनी विचार केला आणि त्यांनी तो कोष माघारी पाठवण्याचा त्यांनी निर्णय घेतला. मग आपण ती सगळी स्टोरी पाहतो, वेळ नाही. 2 दुभत्या गायीमध्ये त्या गाडा बनवला, त्याच्यावर तो ठेवला आणि ते दूध पिणारे वासरं त्यांनी मुद्दाम बांधून ठेवले की त्या गायी वळतील का परत त्या वासरांकडे पाहून. पण त्या गायी सरळ चालत गेल्या. आणि त्याच्यावरून समजलं की परमेश्वराची इच्छा होती त्याचा कोष त्यांच्यामध्ये राहू नये. हा प्रश्न मोठा होता की परमेश्वराच्या कर्राचा कोष कशा रीतीने परत पाठवावा. खरा देव आहे असा निष्कर्ष काढणारे पण देवाची ओळख करून घेण्याची माहिती नसलेल्या लोकांसारखे, बलिष्ठ लोकांसारखेच होते. आटोकाट प्रयत्न केला त्यांनी समाधान काढण्याचा, पण देवाला ते संतोष होऊ शकले नाही, देवाला ते आनंद देऊ शकले नाही, देवाला ते प्रसन्न करू शकले नाही. ते म्हणाले, पूर्वी आपल्या हातून या पवित्र देवाचा अपमान झालेला आहे, त्याची भरपाई आम्ही केली पाहिजे असं त्यांनी विचार केला. मग आणि भरपाई करायचा विचार केल्यानंतर त्यांनी काय केलं? देवाशी सलोख समेट घडून आणण्यासाठी त्यांनी देवाला दोषार्पणाचा बली म्हणून काहीतरी देण्याचं ठरवलं. कसं तरी करून ह्याला आपण ह्याचा राग आपल्यावरचा कमी करू, ह्याला प्रसन्न करू, ह्याला खुश करू. काय अवस्था असेल त्यांची जे देवाला ओळखले नाही. काहीतरी प्रयत्न चालू आहे, शक्तीपणे काहीतरी करण्याचा प्रयत्न ते करत आहे. कसा तरी याला आम्ही खुश करू आणि आमच्यावर आलेला राग, आमच्यावर झालेला कोप, आमच्यावर आलेल्या पीडा, आजार, ग्रंथी दूर होतील, काहीतरी करण्याचा बिचारे प्रयत्न करत आहे. इतकं भय त्यांना देवाचा आहे, पण त्यांना मार्ग माहिती नाही. आज ख्रिस्ती लोकांना मार्ग माहिती आहे. ख्रिस्ती लोकांना नेमकं माहिती आहे देवाला आनंद केव्हा होतो, देव प्रसन्न केव्हा होतो, देव आशीर्वाद केव्हा देतो, माहिती आहे आम्हाला. सगळ्या गोष्टी एका बाजूला, आमचे दान धर्म पुण्य कर्म एका बाजूला असलेला आहे. आज देखील देव स्वर्गातून खाली पृथ्वीवर अवलोकन करून पाहत आहे. काय पाहत आहे? त्याला काय पाहिजे आहे? त्याला कसली भूक आणि तहान आहे? त्याला भूक आणि तहान आहे हो त्याची आराधना सत्याने आणि खरेपणाने. आणि मी सांगतो, जो त्याची आराधना सत्याने खरेपणाने शक्तीपलीकडे जातो तेव्हा तो देव प्रसन्न होतो. दावीद दोघीचाच राजा झाला नाही.
त्या रानामध्ये, त्या जंगलामध्ये त्या बापाची मेंढरं सांभाळत एक साधारण मेंढपाळ म्हणजे सर्वात खालचं काम तो तिथे करत होता. कोणाला त्याची माहिती नाही, दुर्लक्षित असा दावीद. पण त्या ठिकाणी कोणी पाहत नसताना देवासाठी असंख्य गीतं त्याने लिहिली, स्तोत्र लिहिली, काव्य रचले आणि त्या रानामध्ये आपली विणा घेऊन देवाला प्रसन्न करत होता. ऑडियन्सची गरज नाही, पब्लिकची गरज नाही. आणि देवाने त्याचं हृदय पाहिलं, देवाने त्याचं अंतःकरण पाहिलं की हा माझा सच्च आराधक आहे, तेव्हा त्याला राजा बनवून टाकलं. आणि ख्रिस्ती लोकांना ही पद्धत माहिती आहे, देवाला संतोष केव्हा होईल, त्याची आराधना करू. पण खेदाची गोष्ट आहे प्रियांनो, अजून इतकी श्रम घ्यावे लागतात, देवासोबत कनेक्ट व्हायला एवढा वेळ लागतो. देवाच्या मंदिरी येतात आमचे सगळे सिग्नल आणि नेटवर्क जाम होऊन जातात. एक गाडी घेऊन येतो मी सिग्नलची, जेमतेम. जसं इथे माझं नेटवर्क आहे सैनिकपूरमध्ये, एखादा फिरले की एखाद्या नेटवर्कची काडी येते, नंतर ती पण निघून जाते. तसे इथे येताना काहींची आराधनेच्या काड्या रिकाम्या होऊन जातात. खूप प्रयत्न केल्यानंतर एखादी आली तर आली. असे कनेक्शन नको देवाला. सत्यता, पवित्रता आणि खरेपणा देवाला हवा आहे. माझे पाय तुटले ना तेवढ्या वेळात, तरी देवा माझी शक्ती दे, मी उभा आहे. अरे त्या वधस्तंभावर भर उन्हामध्ये पृथ्वी आणि स्वर्गामध्ये लटकत माझा येशू तिथे आहे आणि माझ्याने उभं राहू शकत नाही, मी हात वर करू शकत नाही. असे ढोंगी ख्रिस्ती नको. हे परवडले पलिष्ठी लोक वाटेल ते करायला तयार आहे बिचारे, पण त्यांना मार्ग माहिती नाही. हो, त्यांना कोणीतरी येऊन सांगितलं असतं, देवाच्या रीतीने प्रसन्न होतं ना, उताने पडले असते सर्व त्याला प्रसन्न करण्यासाठी. त्यांना मार्ग माहिती नव्हता. काहीतरी आपली बुद्धी त्यांनी लावली आणि कशा तरी त्या गायींना तो गाडा बांधला आणि त्याच्यावर तो कोष ठेवला आणि दिला इस्रायलमध्ये पाठवला. आणि त्यांना असं वाटलं की ज्या ग्रंथी आपल्यावर उठलेल्या आहेत, 6 आणि 3 6वा अध्याय 3ऱ्या वचनामध्ये ज्या ग्रंथी आपल्यावर उठल्या त्याच्या प्रतिमा बनवल्या. उंदराच्या ज्या पिढा आल्या त्याच्या प्रतिमा बनवल्या बिचाऱ्यांनी. त्यांना माहिती नाही काय करायचं. इच्छा आहे पण मार्ग माहिती नाही. त्या प्रतिमा 5-5 बनवल्या आणि त्या गाड्यासोबत ठेवल्या की देव प्रसन्न होईल. बिचारे प्रयत्न तर आहे, पद्धत माहिती नाही. आम्हाला पद्धत माहिती आहे, प्रयत्न नाही. आम्हाला पद्धत माहिती आहे, आम्हाला देवाचं वचन माहिती आहे, आम्हाला वचन नेमकी माहिती आहे, पण इच्छा आणि प्रयत्न नाही.